शिकवेल वाचायला लिहायला. नाही, मी नाही शिकणार. हा समाज काय म्हणेल? तुला या समाजासाठी शिकायचं आहे व महिलांना साक्षर करणे ही काळाची गरज आहे. अरे माझं बाळ काय रडत आहे? अरे माझ्या बाळाला काय झालं? तो का रडतोय एवढं? काय झालं? का रडतोय? अरे काय? गावाच्या बाहेर बाबा आले, त्यांच्याकडे आपण त्याला घेऊन जाऊया म्हणजे त्याला बरं वाटेल. चल लगेच जाऊ. बाबा कोणतरी आहे का? आज आपली चांगली कमाई. बाबा की जय. हे बघा ना बाबा, माझं बाळ सारखं रडत आहे. तुझ्या बाळाला भूत बाधा झाला आहे. तुला बकरा द्यावा लागल. चालेल, मी देईल बकरा. तू बकरा नको देऊ, मला पैसे दे. चालेल, जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी देईन. फक्त मी माझं बाळ बरं व्हायला पाहिजे. हे घे अंगारा, त्याच्या अंगाला लाव. बाबा की जय. बम बम बोले, बम बम बोले. बरं वाटत नाहीये का? थांबा, मी त्याच्या अंगाला लावतो म्हणजे त्याला बरं वाटेल. अगं तू हे काय करते? त्याला अंगारा का लावते? अंगारा काय हे काय उपाय आहे का? त्याला डॉक्टरची गरज आहे. अरे हे काय, माझ्या बाळाचं अंग थंड पडत आहे. अरे काय झालं माझ्या बाळाला? अरे बाळा उठ ना. अरे बाळा उठ ना, पिल्लू उठ ना. बाळा काय झालं? आज तुझ्या आज्ञानापायी आज आपला बाळ गमावला. नाही, आता मीही शिकणार. मी स्वतःही साक्षर ठरवणार. जी वेळ माझ्यावरती आली ती मी कोणावरती येऊन देणार नाही. ओ आ आ ई ई ई ई ज्योतिबा, तू हे काय करतोय? तू तुझ्या पत्नीला शिकवून समाजाचा नाश करतोय. कुलांचा नाश होऊन आम्ही तिला शिकून देणार नाही. नाही, आम्ही तिला शिकून देणार नाही. तिला शिकून देणार नाही. चला, आता मी पूर्णपणे साक्षर झाली. आता मी दुसऱ्या मुलींना शिकवणार. तुम्ही माझ्याकडे पाठवा, मी त्यांना शिकून सवरून मोठं करेन. नाही, मी नाही पाठवणार. मुली कधी शिकतात का? अहो असू देत ना, मुली फक्त घरकामामध्येच चांगल्या असतात. ते त्यांना शिकूही देत. शिकून सवरून त्या मोठ्या ऑफिसर होतील. नाही, मी नाही शिकून देणार त्यांना. अहो शिकू देत त्यांना. चला ना पोरींनी, आम्हाला शिकायचे. सावित्री, तू हे काय करत आहेस? मुलींना शिकवते. हा का? ऊ ऊ ए तू काय करते सावित्री? नको शिकू त्यांना. आहा भय मी सावित्री. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्या अंगावरती थुंका, शेण फेका की चिखल फेका, पण मी माझा ध्यास सोडणार नाही. मी स्वतःही साक्षर होणार व या महिलांनाही शिकवणार. मी या माणसांना जुमाडणार नाही. त्या माणसांनी मला काहीही म्हणू द्या, पण मी माझा ध्यास सोडणार नाही. मी माझा ध्यास सोडणार नाही. सावित्री, तुला दिल्लीवरून पत्र आले की तुला सन्मानित केलं गेलं आहे. काय? माझा सन्मान हे फक्त तुमच्यामुळेच शक्य झाले. धन्यवाद. मलाही माफ कर सावित्री. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग. आल्या सावित्री फुले, त्यांनी शिक्षणाचे दार केले खुले ग. आल्या सावित्री फुले, त्यांनी शिक्षणाचे दार केले खुले ग.